अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा आणि घारगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 4,500 किलो प्रतिबंधित मांगूर मासे जप्त केले असून या कारवाईत सुमारे 14,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते। या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार संतोष खैरे, गणेश लोंढे, भीमराज खरसे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, आकाश काळे, भगवान थुडे आणि अर्जुन बडे यांच्या पथकानं संगमनेर तालुक्यात गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली आहे। दिनांक 2 नोव्हेंबरला पथकास गुप्त माहिती मिळाली की ट्रक क्रमांक VB25M5048 मध्ये केंद्र सरकारनं प्रतिबंधित केलेले मांगूर मासे भरून तो ट्रक पुण्याच्या दिशेने जात आहे। तात्काळ घारगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंत थोरात, पोलीस अंमलदार सुभाष बोडखे आणि प्रमोद गाडेकर यांच्या सहकार्यानं नांदूर खंदरमाळ शिवारात सापळा रचून ट्रक अडविण्यात आला। तपासणी दरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मांगूर मासे आढळून आले। ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावं सुकुमार दुलाल घोष, तारक दिलीप सरकार, सद्दाम रजरुल सरदार, अझरुल आयजुल मंडळ या सर्वांकडून चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितले की हे मासे मोंटू मंडल याने भरून दिले असून ते गणेश गायकवाड याच्याकडे घेऊन जाणार होते। सदरील ट्रक तपासणीसाठी घारगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आला। तेथे मत्स्य अधिकारी प्रतीक्षा पाटेकर आणि दत्तात्रय मिसाळ यांनी तपासणी करून हे मासे प्रतिबंधित मांगूर असल्याचं प्रमाणित केले। या कारवाईत एकूण 4,500 किलो मासे आणि ट्रक असा एकूण 14,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रतिबंधित मासे नाश करण्यात आलेत। मत्स्य विकास अधिकारी पाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत।